नमस्कार, मी नीलम जगताप. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महानगरपालिका इंग्रजी माध्यमांच्या शाळा शिक्षकांना इंग्रजी बोलणे सक्तीचे आणि S9च्या प्रभावामुळे मुलुंडच्या ताराबाई मोडक उद्यानातील साधनांच्या दुरुस्तीला सुरुवात. आषाढी एकादशी निमित्त संत परंपरेचा वारसा जोपासण्यासाठी शिवाजीनगर येथील शाळकरी मुलांनी पारंपरिक वेशभूषा करून विठुराया व रखुमाईच्या दिंडीचे आयोजन केले होते. तर जणू काही पंढरपूरचे स्वरूप निर्माण केलेल्या दिंडीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखीने पंढरपूरमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले आहे. असेच काहीसे चित्र आज शिवाजीनगरमध्ये निर्माण झाले होते. आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिवाई विद्यालयात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत शाळकरी मुलांसह शिक्षकही पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते. तुकोबांचे अभंग, लेझिम, ढोल, टाळ मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी शिवाजीनगरमध्ये दिंडी काढली. नऊवारी साडीत डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली आणि धोतर नेसून टाळ वाजवणारी मुले यामुळे जणू काही येथे पंढरपूरच निर्माण झाले होते. शाळेतील शिक्षकही मोठ्या उत्साहात मुलांसह दिंडीत सहभागी झाले. लोकदैवत म्हणजे लोकजीवनाशी आधारित आहे आणि हे लोकजीवन सुसह्य होण्यासाठी दिंडी सोहळ्याचं आम्ही आयोजन करतो आणि जणू काही आम्ही पंढरीचं वातावरण निर्माण करण्याची क्षमता म्हणजे जे काही सोहळे होतात ते आम्ही इथे साजरे करतो. इथे रिंगण घेतो, रिंगणामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकार घेतो, दिंडी घेतो, पालखी असते, त्यामध्ये विठोबा रुक्माई आणि सगळे उपक्रम ज्याप्रमाणे पंढरीला होतात, ज्या दिंडीत होतात तसेच आम्ही इथे राबवतो. कारण आजच्या लोकजीवनाची परिस्थिती बघितली तर ह्या आध्यात्मिक थोडंसं मुलांना हवं म्हणून आम्ही हे सगळं करत असतो. अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय सुधाकररावजी चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित करतोय. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे याची घडमध जन्मोजन्मांतरी मागणे त्रियारी नाही तुझे. काही कामाच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या कारणामुळे पंढरीला आम्ही जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित करतो आणि अनेक आमच्या विद्यार्थ्यांबरोबर अनेक शिवाजीनगरातील अनेक नागरिक सुद्धा सहभागी होतात. हा खूप मोठा आनंद सोहळा आहे. सुख पाता जवा पडे दुःख पर्वता एवढे असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी, परंतु आम्हाला वारकऱ्याच्या वेशात सगळीकडे सुखच सुख वाटतं, दुःख वाटत नाही. दुःख सर्व विसरून गेल्यासारखं वाटतं. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे तर दैनंदिन कामकाजामुळे पंढरपूरला जाऊन दिंडीत सहभागी होऊ शकत नसलेले कितीतरी जण या शिवाजीनगरमधील दिंडीत सहभागी झाले होते. पंढरपूरमध्ये गेल्याचे सुख अनुभवास मिळाले असल्याचे वक्तव्य येथील शिक्षकांनी S9शी बोलताना केले. आता आम्ही या दिंडीमध्ये कसं नाचतो, गातो, मुलांच्यावर खेळतो, असं वाटतं आम्ही बाळगोपाळांच्याबरोबर खेळतोय, बाळगोपाळांबरोबर खेळतो आणि आम्हाला विठ्ठल भेटायला आला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, असं आम्हाला वाटतं की आम्हाला साक्षात विठ्ठलच भेटायला आला. पंढरपूरवरून विठ्ठल आम्हाला दर्शन द्यायला आलं असं वाटतं आम्हाला. लहान मुलांच्या बरोबर असं वाटतंय आम्ही काय विठ्ठलाच्या बरोबर म्हणजे त्या शतकात गेलो की काय, किंवा साक्षात देवच धर्तीवरती उतरल्यासारखं वाटतं आणि त्यांच्यावर खेळताना वगैरे खूप छान वाटतं. अभंग म्हणताना, गाणी म्हणताना खूप छान वाटतं.
सारिका साळुंकेसह नीलम जगताप, S9 न्यूज ठाणे. मुलुंडच्या ताराबाई मोडक उद्यानातील खेळांच्या साधनांच्या झालेल्या दुरवस्थेच्या समस्येला S9च्या बातमीने वाचा फोडली. त्यामुळे S9च्या सततच्या पाठपुराव्यामुळे उद्यानातील साधनांच्या दुरवस्थीला वेग येत असल्याचे दिसून आले. मुलुंडमधील ताराबाई मोडक उद्यानातील साधनांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना तसेच विशेषतः लहान बच्चे कंपन्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. उद्यानातील खेळांचे साधन, आसन व्यवस्था यांच्या दुरावस्थेमुळे येथे अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. नागरिकांच्या समस्या S9च्या मदतीने पालिका आणि उद्यानाचा कारभार सांभाळत असलेल्या संस्थेच्या निदर्शनास आणून दिल्या. S9च्या प्रयत्नामुळे उद्यानातील साधनांची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कांजूर रेल्वे स्टेशन जवळील पादचारी पुलाच्या कित्येक दिवस रखडलेल्या दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून डागडुगीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कांजूर रेल्वे स्टेशन जवळील पादचारी पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मोडकळीस आलेल्या पुलांच्या पायऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप मोठा फटका बसत होता. मात्र पुलाच्या दुरुस्तीकडे सर्वांनीच पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले. अखेर नगरसेवक अशोक पाटील यांच्या प्रयत्नातून रखडलेल्या कामाला मुहूर्त मिळाला आणि पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता काम कधीपर्यंत पूर्ण होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांच्या समस्येच्या निवारणासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने केला जाणारा लोकशाही दिन हा पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे 2 जुलै 2012 रोजी होणार नसल्याचे शासनाच्या परिपत्रकानुसार पालिकेने जाहीर केले आहे. ठाणे महानगरपालिका परिसर क्षेत्रातील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आयुक्त आर. राजू, पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लोकशाही दिनी मांडल्या जातात. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पालिकेच्या वतीने लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 2 जुलै रोजी लोकशाही दिन होणार नसल्याचे शासनाच्या परिपत्रकानुसार पालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी 2 जुलै 2012 रोजी लोकशाही दिन होणार नसल्याची नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सारिका साळुंकेसह नीलम जगताप, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या ठाणे महापालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था चर्चेत असताना आता ठाणे महानगरपालिका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांची प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीतच बोलले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी जाहीर केले. ठाण्यात शैक्षणिक विकास करण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ठामपाच्या शिक्षण मंडळाने मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळाही सुरू केल्या. कोलशेत, उथळसर, मुंब्रा, किसननगर, सावरकरनगर इत्यादी भागांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र शाळेबाहेर ठेवलेल्या तक्रारपेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञानच मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. 1 ते 7 मध्ये एकूण 1300 विद्यार्थी असून 55 शिक्षक आहेत. तक्रारपेटीतील पालकांच्या तक्रारींची नोंद घेता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी शाळेतील शिक्षकांना मुलांशी इंग्रजीत बोलणे हे सक्तीचे केले आहे. तसेच जे शिक्षक इंग्रजीत न बोलताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. सारिका साळुंकेसह नीलम जगताप, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महानगरपालिका इंग्रजी माध्यमांच्या शाळा शिक्षकांना इंग्रजी बोलणे सक्तीचे आणि S9च्या प्रभावामुळे मुलुंडच्या ताराबाई मोडक उद्यानातील साधनांच्या दुरुस्तीला सुरुवात. आपल्या काही सूचना अथवा समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता C4 BEST क्वार्टर्स, मुलुंड चेकनाका, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 695-888-58, 699-43-516 आणि 9322326695. धन्यवाद.